मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, कोणत्या मंत्र्यास कोणते खाते मिळाले याच्याशी तसं राज्यातील जनतेला फारसं देणं घेणं अजिबात नाही. किंबहुना खांदे पालटमध्ये कुणाच्या वाट्याला काय आलं म्हणून महाराष्ट्रातील जनतेचे प्राण काही कंठाशी आले होते, अशी काही स्थिती महाराष्ट्रामध्ये नव्हती. प्रश्न होता तो महाराष्ट्रातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, महाराष्ट्रातील विधिमंडळाची प्रतिष्ठा सावरण्यासाठी, महाराष्ट्रातील विधिमंडळाची प्रतिमा जी खालावली होती ती सावरण्यासाठी, त्याचबरोबर कोलमडलेली शेती व्यवस्था महाराष्ट्रामध्ये कशी उभी राहील, हा खरा यक्ष प्रश्न महाराष्ट्राच्या समोर होता. आणि महाराष्ट्रातील जनतेला तोच प्रश्न हा वारंवार सतावतोय. एकूणच फडणवीस सरकारला 8 महिन्याचा कालावधी आता पूर्ण होईल, पण बहुमतातील 3 पक्षीय सरकारमध्ये अजूनही आपल्या पायावर हे सरकार भक्कमरित्या उभं आहे असं अजिबात दिसत नाही. त्यातून सरकारमध्ये कुठेही आलबेल नसल्याचा संदेश हा कुठल्या ना कुठल्या मार्गाने, कुठल्या ना कुठल्या प्रकरणाने महाराष्ट्रातील जनतेसमोर जातोय. लोकांच्या जीवन मरणाशी संबंधित नसलेले विषय पहिल्या 8-8.5 महिन्यामध्ये सातत्याने महाराष्ट्रामध्ये गाजले. त्यामध्ये कुणाल कामराचं प्रकरण असेल, किंबहुना औरंगजेब बादशाहच्या कबरीचा विषय असेल, पण अलीकडच्या काळात संजय गायकवाड, शिरसाट आणि श्री माणिकराव कोकाटे यांच्या कथित पराक्रमाचे प्रकरण असेल, हे विषय सत्ताधाऱ्यांनी तापत ठेवून त्यातून मूळ प्रश्नावर बगल देऊन सरकारला आलेलं अपयश झाकण्यासाठी, जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी, असुरक्षित भावनेतून सरकारने हे प्रकरण सातत्याने गाजत ठेवले. किंबहुना ते गाजत ठेवण्याची भूमिका ही सरकारने अतिशय सुनियोजित पद्धतीने ही या ठिकाणी राबवली. खरं म्हणजे विधिमंडळाची खालावलेली प्रतिष्ठा व गरिमा राखण्यासाठी व ती सावरण्यासाठी बेबंद आणि बेफाम वागणाऱ्या आणि शाळेतील वात्रट मुलासारख्या एकसारख्या त्या चुका करणाऱ्या मंत्री महोदयांना वास्तविक घरचा रस्ता दाखवायला पाहिजे होता. परंतु सरकारने त्यांना अभय देऊन आपली प्रतिमेबद्दल प्रश्नचिन्ह महाराष्ट्रामध्ये निर्माण केला. पण सरकारने मात्र या ठिकाणी निश्चितपणाने या मंत्री महोदयांवर जर कारवाई केली असती तर सरकारची प्रतिमा निश्चितपणाने ही स्वच्छ आणि धवल या ठिकाणी झाली असती. पण सरकारने मात्र ती संधी गमावली. आधीच्या महाविकास सरकारमधील मंत्री असलेल्या संजय राठोडांना एका तरुणीच्या मृत्यू प्रकरणी ते अडकलेले होते. त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांना दोषी ठरवून त्यांचा राजीनामा घेतला होता. उद्धव ठाकरेंनी थेट संजय राठोडांना घरचा रस्ता हा दाखवलेला होता. मग आज प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो, यातून चांगलं कोणाला म्हणायचं? उद्धव ठाकरेंच्या सरकारला म्हणायचं की एकनाथ शिंदेच्या महाविकास नंतरच्या आलेल्या सरकारला म्हणायचं? एकनाथ शिंदेचा उल्लेख या ठिकाणी मी का केला आहे हे समजून घ्या. महाविकास आघाडीचं सरकारचं पतन झाल्यानंतर एकनाथ शिंदेचं 2.5 वर्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये आरूढ झालं. ते आरूढ झाल्यानंतर संजय राठोडांना एकनाथ शिंदेंनी पुन्हा मंत्रिमंडळात आणलं. म्हणून संजय राठोडांच्या बाबतीत हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आज गुन्हे करूनही श्री गायकवाड, श्री शिरसाट, श्री योगेश कदम, श्री माणिकराव कोकाटे यांच्यावर राज्य सरकार कारवाई करत नसेल तर त्यातून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे घोडा उधळला तर त्यावर लगाम घालण्याची क्षमता, तो लगाम आपल्या हातात असावा लागतो. परंतु तो लगाम मात्र त्यांच्या हातात नसल्याचं स्पष्टपणाने हे दिसून येतं. असाच यातून अर्थ या ठिकाणी निघतोय. आघाडी सरकारमध्ये आरोप सिद्ध न होता नवाब मलिक व अनिल देशमुखांना तुरुंगवास भोगावा लागला होता. आज कोर्टाने गुन्हा सिद्ध करूनही मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला अभय दिलं जातं. मात्र सरकारच्या प्रतिमेचा आणि सरकारच्या प्रतिष्ठेचा प्रश्न या असल्या प्रकरणातून निश्चितपणाने निर्माण होतो. खरं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळात क्लीनअप करण्याची खूप मोठी संधी चालून आलेली होती. त्यातून फडणवीस सरकारचा चेहरा हा निश्चितपणाने आश्वासक महाराष्ट्रातील जनतेसमोर बनला असता. पण श्री गायकवाड, श्री शिरसाट आणि श्री कोकाटे यांच्या भात्यामध्ये कुठले अस्त्र आहेत हे अजिबात माहीत नाहीत की त्यांच्यावर मुख्यमंत्री
आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे कारवाई करण्यास धजावत नाहीत. पण फडणवीसांनी मात्र या ठिकाणी राज्य सरकारचे प्रमुख म्हणून जी त्यांचा अधिकार होता तो वापरण्याची खूप मोठी संधी होती. ती संधी मात्र देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी गमावलेली दिसते. मुळात या मंत्र्यांच्या अभय प्रकरणामध्ये खरं काय खोटं काय माहीत नाही, पण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मंत्रालय पातळीवर अर्थकारणाची जोड असल्याची चर्चा या अभय प्रकरणामध्ये चर्चिली जाते. यातून मात्र राज्य सरकारबद्दल खूप मोठं संशयाचं धुकं निर्माण झाले. आपल्यावरील साडेसाती दूर व्हावी म्हणून मंत्री असलेले श्री गायकवाड आणि श्री कोकाटे यांनी नंदुरबारमध्ये जाऊन शनिदेवाला साकडं घातल्याचं आपण समाज माध्यमातून पाहिलंय. शनिदेव हा मुन्नीपेक्षा जास्त बदनाम झालेल्या श्री गायकवाड व श्री कोकाटे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलाय. स्वातंत्र्य लढ्यात वैचारिक अधिष्ठान देणाऱ्या महाराष्ट्राचं खूप मोठं योगदान आहे. वैचारिक नेतृत्वाची दिशा महाराष्ट्रामध्ये ही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून उभी राहिली आहे. त्यातून मात्र केवळ सत्ता प्राप्तीसाठी आणि वैचारिक व्यभिचारातून महाराष्ट्रामध्ये राजकीय व्यभिचार हा सर्रासपणाने निर्माण झाला. मोदी शहांच्या भाजपने हा राजकीय व्यभिचार या ठिकाणी निर्माण केला. काँग्रेस मुक्त करण्याच्या दुराग्रहातून भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या मांडवात आणून नव्या राजकीय संस्कृतीचा उदय हा भाजपने या ठिकाणी केला. आज विधिमंडळामध्ये कॅन्टीनमध्ये जाऊन कर्मचाऱ्याला मारहाण होते, बॉक्सिंग खेळली जाते, त्याचबरोबर डान्स बार व जुगार संस्कृतीचा शिमगा महाराष्ट्रामध्ये चालू आहे. तो नव्या राजकीय संस्कृतीचा उदय भाजपने केला असंच या ठिकाणी म्हणावं लागेल. किंबहुना त्याचं उत्तरदायित्व हे भाजपकडे जाते, हे मात्र या ठिकाणी अजिबात नजरेआड करता येणार नाहीत. मुख्यमंत्री वाचाळवीर व गैरवर्तन करणाऱ्या मंत्र्यांना अभय देत असेल तर यावर मात्र तुमची प्रतिक्रिया काय, असा प्रश्न परवा एका मित्राने मला फोनवर विचारला. मी त्याला तात्काळ सांगितलं, अभय कशाला देतात, जमलं तर खुशाल या वाचाळवीर आणि वादग्रस्त मंत्र्यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन हे सन्मानित करावं. एवढंच काय ते आता महाराष्ट्रातील जनतेला बघायचं राहिलंय. कारण आपण सत्तेत असलेल्यांना आपण सत्ताधारी पक्षात आहोत याचं भान, याचं जाणीव ही कुठेही राहिलेली दिसत नाही. वैद्यकीय परीक्षेत मुलीचे 2 मार्क्स वाढवले म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या शिवाजीराव निलंगेकर पाटलांना हे घरी जावं लागलं होतं. विमानात एअर होस्टेसची छेड काढली म्हणून तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेल्या रामराव आदिकांना हे घरी जावं लागलं होतं. रामराव आदिकांना राजीनामा द्यावा लागला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य व राजशिष्टाचाराचं पालन करणारी अटलजींची भाजप आज पूर्णपणे बदलली आहे. आताचा मुखवटा घातलेला भाजप हा पूर्णपणे वेगळा आहे. अन्य कोणत्याही पक्षापेक्षा भाजपमध्ये नेतृत्व घडवणाऱ्या संस्था या अधिक आहेत. तरी भाजपला आयात केलेल्या भ्रष्ट नेत्यांवर अवलंबून राहावं लागतं. मंत्र्यांच्या उद्दाम वर्तणुकीमुळे आधीच महाराष्ट्रामध्ये कळस गाठला असताना नव्याने आलेले दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्राचे कृषी मंत्री झाले. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पुढच्या काळामध्ये अधिक जबाबदारीने काम पाहण्याची महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा आहेत. मुळात राजकारणाचा चिखल आणि महाराष्ट्रातील राजकीय व्यभिचाराचा कळस निर्माण झाला असताना त्याचा मात्र पुढच्या काळामध्ये राजकीय कळस निर्माण होणार नाही याची दक्षता ही नवीन कृषी मंत्र्यांना या ठिकाणी घ्यावी लागेल. कारण गेल्या अनेक वर्षांपासून कृषी मंत्रीपदाला वादाचं ग्लॅमर या ठिकाणी प्राप्त झालं होतं. ती शृंखला मात्र नवीन कृषी मंत्री असलेल्या दत्तात्रय भरणेंना ही तोडावीच लागेल. नाहीतर आपल्यावर CCTVचे कॅमेरे हे महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांवर नजर रोखून आहेत. हे श्री कोकाटे यांच्या प्रकरणातून हे शिकण्यासारखं आहेत. मुळात शेवटी प्रश्न हा सरकारच्या प्रतिमेबरोबरच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील जनतेला पारदर्शक कारभाराची हमी या ठिकाणी द्यायला हवी. स्वच्छ व पारदर्शक कारभाराची शंका ही नक्कीच शिंदे सेनेच्या बाबतीत आहेत. त्याच्यापेक्षा शतपटीने स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराबद्दल शंका ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी वाटते.
हे मात्र या ठिकाणी नजरेआड करता येणार नाहीत. त्यामुळे शिंदे सेनेच्या व अजित पवारांच्या मंत्र्यांवर दिल्लीतील भाजपच्या हायकमांडचे सीसीटीव्हीचे कॅमेरे हे नजर रोखून या ठिकाणी आहेत. त्यामुळे डोळे मिटून दूध पिण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी किंबहुना अजित पवारांच्या मंत्र्यांनी केला तर भविष्यात ते त्या ट्रॅपमध्ये, त्या सापळ्यामध्ये अडकेल हे या ठिकाणी लक्षात घ्या. थोडक्यात काय तर महायुती सरकारला प्रचंड बहुमत असूनही दृष्ट लागण्यासारखी परिस्थिती आज महायुती सरकारमध्ये झाली आहे. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या महाविकास आघाडीला नाकारून महाराष्ट्रातील जनतेने फार मोठी चूक या ठिकाणी केलेली आहे. अशी चर्चा ही ग्रामीण भागामध्ये आता लोक बोलू लागले. यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला होता. हा मंगल कलश भविष्यातील राज्यकर्त्यांना अमंगल गोष्टी करण्याची मुभा देण्यासाठी आणलेला नव्हता. हे कुठेतरी राज्यकर्त्यांनी आपल्या अंतःकरणावर कोरून ठेवा. तुर्तास एवढेच. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार.